नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मेथंबा। आता कसे बाजारामध्ये चांगले आंबे येतात, त्याच्यामुळे मी 2 हे आंबे आणलेत आणि त्याची सालं काढून त्याच्या फोडी केलेल्या आहेत। तर चला आपण सुरू करूया आता रेसिपी। चला तर मैत्रिणींनो, आपण मेथंबा करायला सुरू करूया। आता मी हे पॅन तापत ठेवले, त्यामध्ये घालते 2 पळ्या तेल। आणि ही कैऱ्या मी 2 आणलेल्या अर्धा किलो, त्याची सालं काढून अशा फोडी करून घेतल्या, स्वच्छ धुवून वगैरे। आणि हे तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकूया। आता ह्यामध्ये मी टाकते जिरं। लोणचं मेथंबा म्हटलं का तोंडाला सगळ्यांच्या पाणी सुटते। आता आपलं चढचढ आला पाहिजे जरा। मेथंबा जास्त दिवस टिकत नाही, पण असं ताजा ताजा खायला छान वाटतो। काही ठिकाणी लग्नाच्या पंक्तीत पण असतो, त्याला लुंजी पण म्हणतात। आता मी मेथ्या टाकते, 1 चमचा। मेथ्या आधीच टाकायच्या नाही, कारण कडवट होतो मसाला हा सगळा। मेथ्या पण आपल्या चांगल्या व्हायला पाहिजे। आता आपल्या मेथ्या पण चांगल्या लाल झाल्यात। हिंग टाकते, हळद टाकते अर्धा चमचा, आणि ह्या 2 लाल मिरच्या घेतल्या, त्याचे तुकडे केले। ही बडीशोप मी बारीक करून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, मला बडीशोप घालून आवडतो। चव चांगली लागते बडीशोप घातली का। आणि मिरची पावडर घेतले 1 चमचा साधारण। आता आपण ह्या कैऱ्या टाकून घेऊया। मीठ टाकून घेऊया। मी काळं मीठ घेतलं 1 चमचा, आणि हे आपलं नेहमीचं मीठ घेतले, चवीप्रमाणे घालायचं मीठ। धणा जिरा पावडर घेतले 2 चमचे। हा आता मसाला आपल्या सगळ्या कैऱ्यांना लागलेला आहे। तर मी थोडं पाणी घालते शिजण्यासाठी आणि झाकण देऊन ठेवते। आणि मग ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा, आणि जरा झाकण देऊन ठेवते, म्हणजे त्या आतल्या शिजतील। आता आपण उघडून बघूया। आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकते। हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। गूळ चांगला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा। 150 ग्रॅम जवळजवळ मी गूळ घेतला। थोडासा मी गरम मसाला टाकते अर्धा चमचा, आणि आपलं गुळाचं जरा पाक होईपर्यंत झाकून देऊन ठेवते। जरा घट्ट व्हायला पाहिजे। आता मी झाकण उघडते, आपलं झालेलं आहे, आणि इंडक्शन बंद करते। आणि आपल्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेते, कारण हा थोड्या वेळाने घट्ट होतो आणखी। हे बघा मस्तपैकी झालेलं आहे, आणि कैरी पण चांगली शिजलेली आहे।
म्हणजे आता तोंडाला नुसतं पाणी सुटते. चला तर आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. कशाबरोबरही खाता येतो. मुलांना डब्याला चपाती भाजी न देता हा आंबा दिला तरी चालतो, मेथांबा. मेथांबाचा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आणि तोंडाला पाणी सुटलं असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तो परत धन्यवाद.